महाविद्यालयामध्ये व्याख्यानमाला आयोजित केली होती. आपण व्याख्या करू शकता. युवा प्रबोधन मंच आणि सत्यशोधक समाज प्रतिष्ठान यांच्या वतीनं महाराष्ट्र पातळीवरील संविधान जागर महाव्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. या महाव्याख्यानमालेचा उद्घाटन समारंभ आज झाला आणि दिवसभराचं प्रशिक्षण होणार आहे. या प्रशिक्षणामध्ये अनेक वक्ते प्रशिक्षण घेत आहेत संविधानावर बोलण्याच्या संदर्भातलं आणि भारतीय संविधानाचं जागरण महाराष्ट्रभर करणार आहे. भारतीय संविधानातील बुद्धिवाद, विज्ञानवाद, सेक्युलरिझम, समाजवाद आणि भारतीय संविधानाची स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, सत्य, शांती, अहिंसा ही मूल्य लोकमनामध्ये रुजवणं फार गरजेचं आहे. आणि भारतीय संविधानाचा जो जात विरहित, अंधश्रद्धा विरहित, भेदाभेद विरहित, शोषण विरहित अशा प्रकारची समाज व्यवस्था निर्माण करण्याचा जो भारतीय संविधानाचा ध्येयवाद होता, तो भारतीय संविधानाचा ध्येयवाद गेल्या 75 वर्षामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये साध्य झालेला नाही. आणि तो साध्य करायचा असेल तर या देशामध्ये भारतीय संविधानाचं मोठ्या प्रमाणामध्ये जागरण झालं पाहिजे. शासनानं घरघर संविधान अशा प्रकारची भूमिका घेतली, त्याचं आम्ही स्वागतच करतो. परंतु संविधानाचा खरा संदेश घराघरामध्ये पोचला पाहिजे आणि शाळा महाविद्यालयातील मंडळींची जी उदासीनता आहे संविधानाचं जागरण करण्याच्या संदर्भात, आदेश निघून सुद्धा शाळा महाविद्यालयातली बरीच मंडळी हे कार्यक्रम राबवत नाहीत. म्हणून हे कार्यक्रम राबवण्याकडे देखील शासनानं लक्ष दिलं पाहिजे आणि आम्ही शासनाच्या या भूमिकेला पूरक अशा पद्धतीचं सध्या काम करतो आहोत. कारण संविधानातली मूल्य जनमानसामध्ये रुजली पाहिजेत हीच आमची भूमिका आहे. आणि या देशामध्ये सामाजिक न्याय प्रस्थापित करायचा आहे, बुद्धिवाद, विज्ञानवाद रुजवायचा आहे, अंधश्रद्धा वाढवायची नाहीये. आणि यासाठी म्हणून भारताचं संविधान लोकमनामध्ये रुजवण्याची ही महाराष्ट्रभराची प्रक्रिया चालू आहे. मी आवाहन करतो महाराष्ट्रभरातल्या सर्व संविधान प्रेमींनी या संविधान जागरण अभियानाच्या व्याख्यानमालेमध्ये आपण सहभागी व्हावं.